नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आपल्या केसांसाठी गुणकारी असं हे तेल पाहणार आहोत। यातल्या बऱ्याचशा वस्तू आपल्या घरात असतात, काही आपण विकत आणणार आहोत। त्यासाठी इथे मी मूठभर कढीपत्ता, एक ॲलोवेराचं पान, 3 आवळे, रोजमेरी आणि जास्वंदाची काही फुले घेतलेली आहेत। त्यासोबतच इथे मी लाकडी घाण्याचं अर्धा लिटर खोबरेल तेल घेतलेलं आहे। त्यानंतर इथे एका वाटीमध्ये 1 चमचा कलोंजी, 1 चमचा जवस आणि 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत। आता आपण या कढईमध्ये लाकडी घाण्याचं तेल टाकून घेणार आहोत। हे तेल चांगलं आपण गरम होऊन देणार आहोत। आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत इथे मी आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यामध्येच आपण ॲलोवेरा टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपलं तेल तापलं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हा कढीपत्ता टाकून द्यायचा। कढीपत्त्याची पाने अशी तडतड व्हायला सुरुवात होते। त्यानंतर यामध्ये मी जास्वंदाची फुले टाकून घेतलेली आहेत। तुमच्याकडे जर जास्वंदाची फुले नसतील तर जास्वंदाची पाने टाकली तरी पण चालतात। त्यानंतर इथे आपण मिक्सरला जी पेस्ट करून घेतलेली होती ॲलोवेरा आणि आवळ्याची ती टाकून घ्यायची आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून शिजून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातला जो पाण्याचा जो अंश आहे तो आपल्या तेलामध्ये नाही राहिला पाहिजे। त्यानंतर हे जे आपण सर्व बिया घेतल्या होत्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। कमी गॅसवर हे चांगलं आपण शिजून घेणार आहोत, म्हणजे यातला सर्व अंश आपल्या तेलामध्ये उतरल। तुम्ही पाहू शकता हळूहळू तेलाचा रंग बदलायला लागलेला आहे। अधूनमधून असं हलवत आपण चेक करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी रोजमेरी टाकून घेतलेली आहे। तुमच्याकडे ड्राय रोजमेरीचे पानं असतील तर ते टाकले तरीही चालतील। माझ्याकडे हे हिरवे पानं होते ते मी टाकून घेतलेले आहेत। हे तेल आपली केस गळती किंवा केसात झालेली कोंडा सर्व कमी करतो। केसातील कोंडा याच्यामुळे कमी होण्यास मदत होते आणि केस गळतीलाही खूप परिणाम होतो याचा। तुम्ही इथे पाहू शकता तेलाला छान कलर आलेला आहे। गॅस बंद करून हे तेल आपण थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आपल्या तेलाला आलेला आहे। त्यानंतर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे, पातळ असा रुमाल घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून हे आपल्याला त्याच्यातून गाळता येईल। चाळणीने वगैरे जर आपण गाळलं तर निम्म तेल आपलं ह्या सर्व वस्तूंमध्येच राहतं। तसा असा एखादा रुमाल घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला पिळून त्यातलं तेल काढून घेता येईल। मी खाली एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे आणि ह्या रुमालामध्ये हे तेल ओतून घेत आहे। या पद्धतीने यातलं सर्व तेल आपल्याला पिळून काढायचं आहे। जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त तेल आपलं ह्या गोष्टींमध्येच जातं, त्याच्यामुळे हे चांगल्या पद्धतीने आपल्याला पिळून काढायचं आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने तेल बनवून पहा। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।